ज्या पोरीला जीव लावला, जिच्यासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक केला, जिच्या हट्टासाठी एकदा नाही तर दोनदा लोहगडावर गेला आणि त्याच लोहगडावर शेवटी प्रेमाखातर जीव गमवावा लागला. होय, मी बोलतीये केतन अग्रवालच्या मर्डर मिस्ट्री बाबत. केतन, काय चूक होती त्याची? त्यानं प्रेम केलं ही त्याची चूक, की त्यानं डोळे झाकून होणाऱ्या बायकोवर विश्वास ठेवला ही त्याची चूक? खरं तर चूक केतनची नव्हतीच. त्यानं जिच्यावर काळीच तुटेपर्यंत प्रेम केलं त्या सियाच्या एका चुकीनं तरण्या ताठ्या केतनला स्वतःचा जीव गमवावा लागलाय. सुरुवातीला केतनचा मृत्यू अपघाती वाटला, पण नंतर समजलं जिच्यासाठी लोहगडावर गेलाय त्यात सियानं बॉयफ्रेंडच्या मदतीनं केतनचा काटा काढला. बरं, सियानं एकदाच नाही तर याआधी अनेकदा केतनला मारण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये सियाचे सगळे कारनामे, केतनच्या आई वडिलांची प्रतिक्रिया आणि पोलीस तपासामधून काय काय समोर आलंय हेच सविस्तर पाहायचंय. नमस्कार. सुरुवात करूयात केतनचं लग्न नेमकं कधी आणि कसं ठरलं यापासून. बघा, फेब्रुवारीमध्ये केतन विशाल अग्रवाल आणि सिया गोयलच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. सिया ही केतनच्या नातेवाईकांमधीलच होती. महत्वाचं हे होतं की सियाच्या घरच्यांनी केतनच्या आई वडिलांमागे लग्नासाठी घाई लावली होती. केतनच्या वडिलांचं म्हणणं होतं की सियाचं वय फक्त 20 वर्ष आहे, थोडे दिवस थांबूयात. पण सियाच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं. बघा, आता सियाच्या आई वडिलांच्या तगाद्यामुळे लग्न ठरलं, पण लग्न ठरल्यानंतर अनेकदा सिया आणि केतनमध्ये वाद सुद्धा होत होते. केतनच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार केतन अनेकदा घरी विचारायचा की सियाची संपूर्ण चौकशी तुम्ही नीट केलीये का, कारण सिया अगदी छोट्या छोट्या कारणांवरून सतत भांडणं करतीये. पण केतनच्या घरच्यांना वाटलं पोरगी नातेवाईकांच्या ओळखीची आहे, तिच्यामध्ये खोट असती तर नातेवाईकांनी सांगितलं असतं. पण म्हणतात ना, आपल्या जवळच्यांना आपलं बघवत नाही, आणि तसंच काहीसं केतनच्या घरच्यांसोबत सुद्धा झालं. केतनच्या वडिलांनी असं सांगितलंय की सियाला बॉयफ्रेंड होता हे आमच्या आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये सगळ्यांना माहिती होतं, अगदी सियाच्या आई वडिलांना सुद्धा माहिती होतं. मात्र तरी सुद्धा जाणून बुजून हे सत्य सियाच्या घरच्यांनी आमच्यापासून लपवलं आणि आमच्या नातेवाईकांनी सुद्धा लपवलं. तर एका प्रतिक्रियेमध्ये केतनच्या आईनं असं सांगितलंय की सिया आमच्या सोबत अगदी हसून खेळून राहत होती, तिच्या मनामध्ये केतनला मारण्याचा विचार होता याची कल्पना सुद्धा करवत नाही. पण सिया जेवढी दोषी आहे तेवढीच तिची आत्या आणि तिचं संपूर्ण कुटुंब दोषी आहे, म्हणजे मित्तल आणि गोयल परिवार दोषी आहे, असं केतनच्या आईचं म्हणणं आहे. आता बघा, या होत्या केतनच्या आई वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रिया. आता पाहू सियानं केतनच्या मर्डरसाठी कसे प्रयत्न केले होते. बघा, केतन हा ज्या दिवशी लोहगडावरून खाली पडला त्या दिवशी तो पहिल्यांदाच सिया सोबत लोहगडावर गेला नव्हता. तर याआधी सुद्धा सियानं केतन जवळ लोहगडावर जाण्याचा हट्ट केला होता. सियाच्या हट्टापायी केतन पहिल्यांदा लोहगडावर गेला. त्यावेळी सियानं केतनला गडावरून खाली पाडण्यासाठी धक्का दिला होता, पण त्यावेळी सुदैवानं केतनच्या हाताला झाड लागल्यामुळे तो वाचला होता. पण त्यावेळी सियानं स्वतःला वाचवण्यासाठी साप आल्याचा बहाणा केला आणि केतनला येड्यात काढलं. या घटनेची माहिती केतननं घरी देखील दिली होती, पण त्यावेळी सगळ्यांना सियावर विश्वास बसला होता आणि हा एक अपघात होता असाच सगळ्यांचा त्यावेळी ग्रह झाला. पण त्यानंतर पुन्हा एकदा काहीच दिवसांनी सियानं पुन्हा लोहगडावर जाण्याचा केतनकडे हट्ट धरला. केतनला त्यावेळी समजेना की एकदा ज्या गडावर जाऊन आलोय तिथं पुन्हा सियाला का जायचंय. पण त्यावेळी सियानं अगदी चालाकीनं सांगितलं की लोहगड मला आवडतो, आपण पुन्हा त्याच गडावर दोघेच जाऊ. केतननं पण सियाचा वाढदिवस असल्यामुळे तिचं म्हणणं ऐकलं. केतन दुसऱ्यांदा सिया सोबत लोहगडावर जायला निघाला. जाण्यापूर्वी त्यानं महाबळेश्वरमध्ये सियाच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल सुद्धा बुक केलेलं होतं. पण त्याला काय माहिती, जिच्यासाठी हॉटेल बुक केलंय तिनंच त्याच्या मर्डरची प्लॅनिंग सुद्धा केली आहे आणि जणू काही मृत्यूच बुक केलाय. ठरल्याप्रमाणे दोघे पुन्हा लोहगडावर गेले आणि यावेळी सियाचा केतनला मारण्याचा प्लॅन हा यशस्वी सुद्धा झाला. केतन फोटो काढताना पाय घसरून गडावरून खाली पडलाय असा आरडाओरडा करत सियानं सगळ्यांना सांगितलं. सगळ्यांनी तिच्यावर विश्वास सुद्धा ठेवला, पण सत्य वेगळंच होतं. सियाच्या कारनाम्याचा पोलिसांनी कसा तपास लावला आणि पोलिसांना का सियावर संशय आला हे सुद्धा पाहू. बघा, पोलीस जेव्हा सियाचा जबाब घेत होते तेव्हा प्रत्येक वेळी सिया वेगळं बोलत होती. तिच्या बोलण्यामध्ये सुसंगतता नव्हती आणि ती घाबरलेली सुद्धा असायची. पोलिसांनी यामुळे खोलवर तपास करायला सुरुवात केली आणि सियाचा काळा कारनामा समोर आला. पोलीस तपासामध्ये समजलं की सिया आणि केतन ज्यावेळी लोहगडावर जात होते त्यावेळी त्यांच्या आसपास एका व्यक्तीचं मोबाईल लोकेशन हे दिसत होतं आणि तेही सातत्यानं केतनच्या अगदी जवळपासच. पोलिसांचा संशय आणखी बळावला.
त्यांनी सियाचा मोबाईल तपासला, लोहगडकडे जाणारे सगळे सीसीटीव्ही चेक केले. त्यातून समजलं की सिया आणि केतन शिवाय त्यांच्यासोबत आणखी एक माणूस त्यांच्या आसपास फिरत होता. सोबतच सिया 2 महिन्यामध्ये एकाच माणसाशी 2000 पेक्षा जास्त वेळा फोनवर बोललेली होती. या सगळ्यांचं कनेक्शन लावत अखेर हे समोर आलं की सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याने आणि स्वतः सियानेच केतनच्या मर्डरचा प्लॅन केला होता. आधी या दोघांनी सुद्धा केतनला गडावर मारलं आणि त्यानंतर खाली ढकलून दिलं. सिया आणि चेतनने त्यांचा गुन्हा कबूल केलाय आणि त्यांना आता पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे. पण या सगळ्यात एक प्रचंड वेदनादायक मुद्दा म्हणजे केतनची काय चूक होती. जर सियाला लग्नच करायचं नव्हतं तर सियाने केतन पासून हे लपवलं का? आणि सियाच्या घरच्यांनी सुद्धा तिचे प्रेमसंबंध का लपवले? यामागे काही वेगळंच स्वार्थाचं कारण होतं का? सिया कदाचित भविष्यात तिच्याकडे पैसा असल्यामुळे जेल बाहेर सुद्धा येईल. ती पुन्हा कुणाच्यावर तरी प्रेम करेल आणि पुन्हा लग्न करेल. पण या सगळ्यात विनाकारण जीव गेलेल्या केतनचं काय? केतनच्या आई वडिलांवर आलेल्या दुःखाच्या सावटाचं काय? खरं तर न्यायालयानं स्त्री पुरुष समानता मानत सियाला सुद्धा मृत्यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे अशीच भावना सध्या समाजामध्ये व्यक्त केली जातीये. आणि सोबतच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सियावर प्रचंड संतापही व्यक्त केलेला आहे. या सगळ्या घटनेवर तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सियाने केतनचा मर्डर करण्याआधी किंवा ही सगळी मर्डर मिस्ट्री रचण्याआधी 2 महिन्याआधी सिया चेतन सोबत अगदी बाहेरच्या देशात फिरायला सुद्धा गेलेली होती. ही सुद्धा माहिती केतनच्या वडिलांनी दिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ऑनलाईन नेता या आमच्या YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब आठवणीने करा.